एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सह्याद्री आणि या निसर्गाच्या सुंदर मिलनामध्ये वसलेलं आहे हे सुंदर मंदिर, कराटेश्वर मंदिर. या मंदिराचा इतिहास तर इंटरेस्टिंग आहेच, त्याहून जास्त इंटरेस्टिंग आहे हे 12 महिने सतत वाहणाऱ्या गंगेची कथा. नमस्कार, ट्रॅव्हलेशियस प्रणव व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कराटेश्वर मंदिर. ह्या मंदिराची स्थापना केव्हा झाली याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही, पण व्याडेश्वर महात्म्यामध्ये श्री कराटेश्वरचा उल्लेख असून त्यावरून मंदिराच्या प्राचीनतेचा अंदाज बांधता येऊ शकतो. या मंदिराची स्थापना किमान सन 1628 पूर्वीची आहे. म्हणजेच मंदिर स्थापनेचा काळ हा शिवकाळपूर्व, यादवकालीन, शिलाहारकालीन अथवा त्यापूर्वीचा असावा. या मंदिराप्रमाणे आश्चर्यचकित करणारा या गंगेचाही इतिहास आहे. ही गंगा आवाज करत उगम पावली, त्यामुळे बोबाटा झालेली बोबाटी गंगा असा उल्लेख देखील केला जातो. सन 1740 साली या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार झाला. त्यापूर्वी मंदिर म्हणून गवताने साकारलेली घुमटी होती, आत्ताच्या गाभारा एवढी. मंदिराच्या आतमध्ये खूप शांत आणि प्रसन्न वाटते. आपले दर्शन करून झाले की बाजूला समुद्रकिनारी सुद्धा तुम्ही बसू शकता. मंदिर तर सुंदर आहेच, पण अरबी समुद्रकिनारी हे मंदिर असल्यामुळे याची सुंदरता अजून वाढते. शंकर संकट हरणा, शिव कैलाशों के वासी, धौलीधारों के राजा, शंकर संकट हरणा. तेरे कैलाशों का अंत न, सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे आहे कराटेश्वर मंदिर. कैलाशों का अंत